नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार व शिवसेना उभाटा पक्षातर्फे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा काळे झेंडे दाखवत करण्यात आला निषेध। महारक्तदान शिबिरात अमूल्य योगदान देणाऱ्या 31 केंद्रांवरील आयोजकांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्कार। स्वर्गीय ठेकेदार हर्षल पाटील यांना न्याय देऊन ठेकेदारांची देयके त्वरित अदा करण्याची मागणी। आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आले चक्काजाम आंदोलन। आता बातमीपत्र विस्ताराने। विधान भवनात मोबाईलवर रमीचा पत्त्याचा डाव खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता शुक्रवारी महामार्गावरील हॉटेल टॉपलाईन समोर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार व शिवसेना उभाटा पक्षातर्फे काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। विधान भवनात जंगली रमीचा खेळ खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे शुक्रवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता ते जेथे थांबले होते त्या हॉटेल बाहेर शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे काळे झेंडे दाखवत आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विधान भवनामध्ये संसदीय कामकाज चालू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी पत्त्यांचा खेळ खेळत होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा चालू असताना पत्ते खेळणे हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे। या विरोधामुळे धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे धुळे दौऱ्यावर आलेले असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हॉटेल समोर आंदोलन करून निदर्शने करून घोषणाबाजी देऊन निषेध व्यक्त करण्यात आला। परत जा माणिकराव कोकाटे परत जा, राजीनामा द्या माणिकराव कोकाटे राजीनामा द्या, अशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल बाहेर केल्या। या प्रसंगी रणजितराजे भोसले, अमित शेख, मंगलदास वाघ, निखिल मोमय्या, वैभव पाटील, रामेश्वर साबरे, राजेंद्र चौधरी, शेख उजेर, नसरुद्दीन शाह, राजू मशाल, मसद शेख, रुबाब पिंजारी, राजू डोमाळे, जगन ताकते, सुनील अहिरराव, कुणाल वाघ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब या ठिकाणी विधानसभेमध्ये पत्त्यांचा रमी गेम खेळत होते। ही शोकांतिका महाराष्ट्रासाठी आहे। शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न असताना सुद्धा अशा परिस्थितीने ते जर रमी गेम खेळत असतील हे धिक्कार्ह आहे। धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आमचा निषेध आहे। आमचा धुळे जिल्हा दौरा त्यांनी करू नये, त्याऐवजी त्यांनी पत्त्यांचा रमी गेम खेळावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही त्यांना करणार आहोत। शहरातील महामार्गावरील हॉटेल टॉपलाईन येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे थांबले होते। या ठिकाणी शुक्रवारी सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळणारे कृषी मंत्री असून वारंवार शेतकरी विरोधात भूमिका घेणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असल्याने त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार निषेध करून चले जाओ माणिक कोकाटे चले जाओ, महाराष्ट्र राज्याच्या पवित्र विधिमंडळात जुगार खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करा, अशा जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत कृषी मंत्र्यांच्या धुळे जिल्हा दौऱ्याला प्रचंड विरोध केला। या प्रसंगी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत बदाने, निंबा मराठे, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, हेमराज पाटील, गजेंद्र पाटील, अण्णा फुलपागारे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, विकास शिंगाडे, पंकज वारसकर, सागर निकम, पिंटू ठाकूर, नितीन देशमुख आदी उपस्थित होते। मंडळामध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होता। ऑनलाईन रमी खेळण्याचा हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला। उद्या उठून महाविद्यालय आणि शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात, तर विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय आणि शाळांमध्ये ऑनलाईन रमी शिकायचा का असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते। पुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे। आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य करतोय आणि त्याच्या या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप व एबी फाउंडेशन तर्फे धुळे शहरात आयोजित महारक्तदान शिबिरात विक्रमी 4313 बाटल्या रक्त संकलन करून महाविक्रम केला। या महारक्तदान शिबिरात अमूल्य योगदान देणाऱ्या 31 केंद्रांवरील आयोजकांचा मान्यवरांच्या हस्ते आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क करण्यात सत्कार करण्यात आला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप व एबी फाउंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात धुळे शहराने विक्रमी 4313 बॉटल रक्त संकलन करून महाविक्रम केला। या महारक्तदान शिबिरात अमूल्य योगदान देणाऱ्या 31 केंद्रांवरील आयोजकांचा
आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळ्यात रक्तदानाचा एक विक्रम प्रस्थापित झाला. धुळे शहराने विक्रमी 4,313 बॉटल रक्त संकलन करून महाविक्रम केला. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त संकलनात पक्षाच्या शहरातील 31 केंद्रांवरील आयोजकांसह पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका जितकी मोलाची महत्त्वाची ठरली, तितकेच उल्लेखनीय योगदान हे सर्वसामान्य धुळेकर नागरिकांचे असल्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगून त्यांना शतशः नमन केले. यावेळी महारक्तदान शिबिरात योगदान देणाऱ्या 31 केंद्रांवरील आयोजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाचापूरकर, हिरामन गवळी, महादेव परदेशी, बेटी बचाव अभियानाच्या संयोजिका अल्फा अग्रवाल, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री आईराव, वैशाली सिरसाट, पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र शहा, यशवंत येवलेकर, नंदू सोनार, चेतन मंडोरे, आकाश परदेशी, भिकन वराडे, वंदना भामरे, योगिता बागुल, कपिल शर्मा, दिनेश पारिक, पवन जाजू आदी उपस्थित होते. टीमने खऱ्या अर्थाने लोकांना जागृत केलं, हाऊस टू हाऊस गेले, सर्व कार्यकर्त्यांना बोलवलं. त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून खूप खूप अभिनंदन. सांगली जिल्ह्यातील कंत्राटदार स्वर्गीय हर्षल पाटील यांना न्याय द्यावा तसेच इतर ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी त्यांची देयके अदा करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. सांगली जिल्ह्यातील कंत्राटदार स्वर्गीय हर्षल पाटील यांना न्याय द्यावा तसेच इतर ठेकेदारांनाही आत्महत्येपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना त्यांच्या कामांचे देयके त्वरित अदा करावीत या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडीचा होतकर व उमदा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जल जीवन मिशन अंतर्गत कामे घेतले व सदर कामासाठी सुरुवातीस स्वतःचे भांडवल लावले. ते संपल्यानंतर बायको आईचे दागिने मोडले. त्यानंतर खासगी सावकारांकडून व्याजाने व ओळखीच्या लोकांकडून हात उसनवार पैसे घेऊन कामे पूर्णत्वाकडे नेली. त्यांच्या कामाचे बिल जिल्हा परिषद सांगलीकडे अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. एकीकडे शासनाकडे घेणे असून तेथे विनंती करून देखील 1,40,00,000 रुपयेचे बिल मिळत नव्हते, तर रोख पैसे उधार माल ज्याच्याकडून घेतले त्यांच्याकडून सारखा तगादा लावला जात होता. या चक्रव्यूहाच्या गर्तेत अडकून शेवटी जीव देण्या वाचून गत्यंतर नाही अशा विवंचनेत हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात 5 वर्ष वयाची मुलगी, पत्नी, वृद्ध आईवडील व 2 लहान भाऊ असे कुटुंब असून ते सर्व हर्षल पाटीलवर अवलंबून होते. म्हणून त्यांचे राहिलेले देयके त्वरित देण्याचे करावे व हर्षल पाटीलचे अनुकरण करून इतरांनी आत्महत्या करू नये असे जर शासनास वाटत असेल तर शासनाने जलजीवन मिशनसह सर्व हेडखाली जी बिले प्रलंबित असतील असे सर्व देयके त्वरित अदा करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले, सचिव प्रकाश पांडव, सुधीर महाले, प्रदीप चौधरी, अरविंद राजपूत, प्रवीण चौधरी, राहुल पाटील, आशुतोष पाटील, शेषराव जाधव, हितेंद्र जमादार, भैया जाधव आदी उपस्थित होते. सर्व शासकीय ठेकेदार निधी अभावी सरकारकडे रेटा लावून पण सरकार इतकं निगरगट्ट झाले, त्यांना कोणी मेलं काय, राहिलं काय, गेलं काय याची काही त्यांना सुतराम शक्यता नाही. आणि गेल्या चीफ इंजिनियरकडे निवेदन दिलं, मंत्रालयात सेक्रेटरींकडे दिलं, चीफ सेक्रेटरींकडे दिलं, मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं, बांधकाम मंत्र्यांकडे पाठवलं, ट्रायबल मिनिस्टरकडे पाठवलं व शहराच्या आमदारांनी भाग घेतला. मागच्या 3 महिन्यापूर्वी ते आम्हाला घेऊन गेले होते. पण त्यांचंही म्हणणं असं आहे, हा पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे, हा नुसता धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. तर आम्ही शासनाला एकच विनंती करतोय की ही अशी घटना जी घडली आता 2 दिवसापूर्वी, अशा याला तुम्ही काही ना काही तुम्ही मनावर घ्या थोडीफार, नाही जनाची तर मनाची असेल तर, आणि काहीतरी तो ज्याचा 1 रुपया त्याला 8 आणे तरी द्या, कमीत कमी त्याला जीवदान तरी भेटेल. नाही तर रस्त्यावर देशोधडीला लागेल. शेतकऱ्यांनंतर कॉन्ट्रॅक्टरांचा नंबर आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे गुरुवारी धुळे शहरातील बस स्टँड चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे धुळे शहरातील बस स्टँड चौकात गुरुवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक खोळंबल्यामुळे
बसेसच्या रांगा लागल्या होत्या. चक्काजाम आंदोलनात मनसेसह इतर संघटनांनी सहभागी होत पाठिंबा दिला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसह इतर मागण्यांचे आश्वासन शासनाने शेतकऱ्यांना दिले होते. मात्र सत्तेत बसून 8 ते 9 महिन्यांचा कालावधी उलटूनही आश्वासन न पाळल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या आश्वासनांची आठवण यावेळी करून दिली. या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वसंत बोरसे, मंदाकिनी गायकवाड, मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख, संतोष मिस्त्री, संजय विभांडे, जगन्नाथ देवरे, प्रल्हाद पाटील, भारत देवरे, सुनील पाटील, दगडू माळी, सतीश मिस्त्री, सुखलाल पाटील, तुकाराम खरात, वसंत पाटील, किरण पाटील, संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. दिव्यांगांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना तसेच मेंढपाळ व मच्छीमारांना शासनाने सांगितलं होतं की ज्या वेळेला आमचं सरकार येईल त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, पण अजूनपर्यंत सरकारने 7/12 कोरा केलाच नाही. ज्यावेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही, तो शब्द त्यांनी पाळावा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, शेतकऱ्यांचं कर्जमाफी करावी, यासाठी बच्चूभाऊ आंदोलनात पवित्रा घेत आहेत. प्रत्येक वेळ आंदोलन करून सुद्धा झोपलेलं सरकार जागं होत नाही. तर या सरकारला जागं करण्यासाठी आजचं आम्ही हे आंदोलन करतोय. आमच्यासोबत इतर पक्ष जसं नवनिर्माण सेना हे पण आमच्यासोबत आहे. त्यांचे तेच म्हणणे आहे, सरकारने जो शब्द दिला तो पाळला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केलाच पाहिजे. त्या 7/12 कोरा करण्यासाठी बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण महाराष्ट्रभर धुळेसह चक्काजाम आम्ही आंदोलन करतोय. या आंदोलनाद्वारे सरकारला सांगतोय की तुम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करा आणि 7/12 कोरा करा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार व शिवसेना उभाटा पक्षातर्फे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा काळे झेंडे दाखवत करण्यात आला निषेध. महारक्तदान शिबिरात अमूल्य योगदान देणाऱ्या 31 केंद्रांवरील आयोजकांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. स्वर्गीय ठेकेदार हर्षल पाटील यांना न्याय देऊन ठेकेदारांची देयके त्वरित अदा करण्याची मागणी. आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आले चक्काजाम आंदोलन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.